गोवा 365च्या कोंकणी खबराचित्रात येवकार हांव जवाहर. पळयत खबरो विस्तारान. फुडल्या 2-3 म्हयन्यांत राज्यांतल्या मिना खणींच्या लिजाचे पावणेची प्रक्रिया सुरू जातली. खण कंपन्यां कडल्यान 1000 कोटींच्या वसुलेच्यो कंपन्यांक नोटीस दिल्यात. तेतूंतले 120 कोटी रुपया वसूल जाल्यात. बेकायदो खण घोटाळ्याचो अहवालय एसआयटीक दिवपाक लायला. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगला. मुख्यमंत्र्यान खण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बसका घेवन खात्याच्या कामाचो नियाळ घेतलो. पावणेची प्रक्रिया बेगीच पुराय करपा खातीर खण आनी भूविज्ञान खात्यांक आदेश दिल्यात. पावणेचे प्रक्रियेचेर नदर दवरपा खातीर स्टेट बँक ऑफ इंडियाक सल्लागार म्हूण नेमला. फुडल्या 2-3 म्हयन्यांत पावणेची प्रक्रिया सुरू जातली, मुख्यमंत्र्यान सांगले. बाकी सगळे मायनिंगेचे पुराय सगळे बाकीच्यो CA केसीस, CA रिपोर्ट, CAG रिपोर्ट्स, 37च्या अंडर वायलेशनचे आणि SIT हाचो सगळो रिव्ह्यू घेतलो. आणि एकंदर CAच्या हेज्या प्रमाणे जे 1000 crores पर्यंत म्हणटाले ते आमी सगळो रिपोर्ट केल्या उपरांत 300 crores 300 कोटीच्यो नोटिसीस इश्यू केल्यो. भितरले 120 कोटी आमी रिकवर केले ऑलरेडी. आणि उरलेल्या 300 कोटींतले 180 कोटी सुमार दे हॅव चॅलेंज इन द हायकोर्ट. पण आमी एटलिस्ट 300 कोटी पर्यंत नोटिसी इश्यू करून ते भितरले 120 कोटी रिकवर करपाक शकले. CAGचे रिपोर्ट्स कंप्लीट केले ऑलरेडी. बाकीच्यो केसीस CAGच्या प्रमाणे केसीस डिस्पोज जाल्यो. 37च्यो ऑलरेडी बाकीच्यो फायनलायझेशनच्या स्टेजीचेर पावल्या. SITच्यो तांकां बेगिनात बेगीन म्हणजे SIT मायनींग जे आशिल्ले ते बेगिनात बेगीन तांकां सगळे रिपोर्ट्स सबमीट करपाक लायला. जे कितें आसा ते रिपोर्ट्स SIT बेगिनात बेगीन सबमीट करतले. अशा पद्दतीन पुराय सगळे म्हणजे अकॉर्डिंग टू द सुप्रीम कोर्ट इन्स्ट्रक्शनाच्या प्रमाणे सगळे फास्ट ट्रॅक करपा खातीर घेतला. आमकां मायनींग ऑक्शना खातीर वचपाक जाय, त्या खातीर मायनींग डिपार्टमेंटातले बाकीचे सगळे जाता तितके बेगीन स्पीड अप करून क्लियर करप गरजेचें आसा. टू गो फॉर द ऑक्शन आमी फुडल्या 1-2 म्हयन्या भितर ऑक्शनाक वचपाची पुराय तयारी सुरवात केल्या. ते SIB आपले SBI हांकां आमी ऑन बोर्ड घेवन ऑलरेडी बाकीचो प्रोसेस स्ट्रीमलायन करून फुडल्या 2 ते 3 म्हयन्या भितर ऑक्शन प्रोसेस सुरवात जातलो. त्या खातीर पुराय डिपार्टमेंटाचो रिव्ह्यू ऑलरेडी AG आनी हाज्या बरोबर दिसून घेतला. सर एक मेन इम्पॉर्टंट इश्यू आसा की ताचे सायट्स आसा ते सायट पाणी आनी उदक केल्लें आसा ते आमी सगळी प्रिकॉशन्स जितकी घेवपाक जाय तितकी सगळी प्रिकॉशन्स सगळ्या हेज्या बरोबर लिजाच्या बाबतींत घेतल्या. गोवा 365 ब्युरो. एक ओंपार आसा. दिव्या पोंदाक काळोख. कोलव्या तशेंच जाला. वीज विभाग लोकांक काळखांतल्यान भायर काडटा, पूण सध्या तोच उजवाडाचो स्विच सांसपिता. जाल्यार तकले वयले पत्रे फुटलेलो ट्रॅफिक सेल उदरगतीची दिका सोदता. गोंयांत पावसाळो येता हें सरकार विसरलां आसतलें. नाजाल्यार आत्मनिर्भरतेचो गजर करपी सरकार पावसा आदली कामां जाग्यार घालून निदान आपली खाती तरी स्वयंपूर्ण करपाची. कोलवेचे वीज आनी येरादारी विभागाची कार्यालयांतल्यो वस्तू उलयतात. भायले वाटेन आशिल्ली ही स्टेअरकेस पळयात. इमारत चडटल्या देंवतल्यांची पावसांत गरमी काडटा आसतली नक्कीच. आनी हो शुअर भियो नाकात, हें मंत्रालयालें उदक न्हय, हें पावसाचें सैमीक उदक. कर्मचाऱ्यांक गरमी जाता म्हण वयले पत्रे फोडून वा मेकळे करून दवरले आसूं येतात. आनी हें सरकारी कपाट. गोंयचो अख्खो इतिहास हातूंत सहज सांपडटलो. आज आमी तुमकां दाखयतात की कोलवाचें ट्रॅफिक सेल आनीक इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची जें ऑफिस आसा, ह्या ऑफिसाची पावसाक किती परिस्थिती जाता ती तुमकां आज आमी दाखयतात. आतां आमी जे आसात हेच तें जें इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आनीक पुलीस स्टेशन, ट्रॅफिक पुलीस स्टेशन, ह्या पुलीस स्टेशनाच्या आनीक लायटी डिपार्टमेंटाचे पत्रे जे आसात हे सगळे फुटले कडेन आसात. ते आज पर्यंत सारके केले ना. हांगा जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे जे मनीस हांगा रावतात ते जर पळयले जायत ते कशे रावतात तेच बाबडीत जाणात. कित्याक सगळे वयर पत्र फुटले कडेन आसा, वाऱ्यान पत्र पडले कडेन आसा, पूण हांगा सरकार खंयच कांयच पळयना. एक्चुअली पावस पयलीं हें करपा जाय आसलें, पूण पावस कोमेस जावन अर्द जायत आयलो तरी पूण हांगा तेंचें लक्ष म्हूण तें वचना. ते फक्त नवी स्किमी ज्यो आसात ह्यो लॉन्च करपाक उरल्यो आनी ज्यो आपल्याली पयलींची जे ऑफिसां आसा तेंची डिपार्टमेंटाची ही खंय तरी विसरले ते करपाक, तांकां याद ना. आमचेच दात आमचेच वट म्हणत सरकारी कर्मचारी वग्गी रावन काम करता आसतले, पूण ही अवतिकाय पळयतल्यांक काकूट दिसता.
ऐकात कोलवेची आदली पंच वांगडी कितें म्हणटा ती. दिसता म्हणजे दोन्ही जे डिपार्टमेंट आसा जबाबदारीचे डिपार्टमेंट इलेक्ट्रीक डिपार्टमेंट आसा व्हेरी डीप जबाबदारीचे त्याचप्रमाणे ट्राफिकूय आसा तेय बी जबाबदारीचे त्या पावसान वाऱ्या वादळान भायर काम करून येता तांकां जर सुसेगाद जर भितर बसूंक गावना जाल्यार कितें फायदो. ते आमच्यासाठीच झुट्टा न्हू. इलेक्ट्रीक डिपार्टमेंट आसा ते वारें पळयना पावस पळयना सुसेगाद तांकां येवन भितर बसपाक मेळना जाल्यार कितें फायदो. ते आमकां लायट दिता आमच्यासाठी ट्राफिकूय हांव म्हणटा सर्टन एथॉरिटी आसा तेणी तेंचेर मातशें ते पळोवचें आनी तांकां मातशें शेल्टर करून दिवचें. ते इतले आतां पयशे जमा जाता गव्हर्मेंट ट्रेजरीन ते मातशें यूज करचें तांकां मातशें तांकां पळयात तांकां मातशें सुसेगाद बसपाक दियात तांकां मातशें. पयलीं पत्र सगळे उडून गेले ते आतां इतली वारें वादळ लागता आनी हाय आसा न्ही ताका लागून चड वारें लागता ते उडून वतात वारें ते कशे बसतले मातशें पळयात तांकां. पूण ही खंय तरी सरकाराली चूक आसा. सरकारांनी पळोवपाक जाय कित्याक ह्या ती व्हडली डिपार्टमेंट आहा ही इलेक्ट्रीक डिपार्टमेंट म्हणल्यार काय सादें सुदें न्हू. ते सगळ्यांक उजवाड दिवपाक भोंवतात कितें जाल्यार आमी ताका उलो करतात पूण तांकां जर सारकें सुशेगाद भितर बसूंक मेळना जाल्यार तेंच्यांनी कितें करपाचें. सगळे पावसा उदका भितर येता ते बी मनीसच न्ही तांकां म्हणटा तरी कितें तरी पूण हे जाय. मनसुना पयलीं सरकारान करून जावपाच जाय आशिल्लें सगळीच कडेन मनसुना पयलीं जावपाच आशिल्लें कित्याक प्रत्येकाक खबर आसा अमक्या म्हयन्यात पावस स्टार्ट जाता. हे जर आमी जर विसरून वता तो म्हयनो किंवा तो सीझन किंवा आनी कितें जाल्यार कितें फायदो आसा. प्रत्येकान आपापली जबाबदारी जर बऱ्या तरेन पाळयत किंवा असे प्रसंग येवचे ना आनी घडचेय ना समजा आनी कितेंय जावंक शकता हाजेर ते मनशान मातशें त्या ऑथॉरिटीन डिपार्टमेंटान किंवा सरकारान हाजेर लक्ष दिवन तांकां मातशें सुसेग दिवचो जे आमच्यासाठी झडटात तांकां आनी हें धापून घेवचें. धापून घेवचे. आता सुशेग दिवचो म्हणजे म्हाजो मिनींग सांगपाचो की धापून घेवचे तांकां सावळी दिवची तांकां पाऱ्या पावसा पासून तांकां वाचोवचें इतलेच आमची मागणी आसा. गोवा 360 खातीर कोलवा साकून रमेश नायक रावत. बेकायदेशीर जमिनी हडप करप आणि ट्रान्स्फर करपाचे प्रकरणां हाताळपा खातीर तयार केल्ल्या एसआयटीच्या पंगडाचो विस्तार जाला. चवकशे खातीर आनीक 22 पुलिसांची नेमणूक ह्या पंगडात केल्या. 22 पुलिसां मदीं 3 पुलीस निरीक्षक आसात, 5 पुलीस उपनिरीक्षक, 2 सहाय्यक उपनिरीक्षक, 2 हेड कॉन्स्टेबल आनी 10 कॉन्स्टेबलांचो आस्पाव आसा. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. फाटल्या 24 वरांत भारतात 12,249 नव्यो कोविड केशी नोंद जाल्यात. एक्टिव्ह केशींचो आंकडो 81,000 जाला. केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान आंकडेवारी जाहीर केल्या. गोंयांत मंगळारा 135 नव्यो केशी नोंद जाल्यात. देशभराच्या राज्यांनी दर दिसा कोविड दुयेंती वाडत आसात. दिल्लीत 24 वरां भितर 1,383 नवे कोविड-19 दुयेंती सापडले. पॉझिटिव्हिटी रेट 7.22% जाला. भलायकी खात्याचे आंकडे सांगतात. मजगतीं मंगळारा मुंबईत कोविड-19चे 1,781 दुयेंती सापडले अशें नागरी अधिकाऱ्यान सांगले. दिसपट्ट्यो केसी बुधवारा वाडल्यो. फाटले 24 वरांत भारतात 12,249 नवे कोरोना दुयेंती. केरळात 8, दिल्ली, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आनी अस्तंत बंगालांतलो दरेकी एक धरून 13 जाणांक मरण. दिसपट्टो पॉझिटिव्हिटी रेट 3.94%. केरळात मंगळारा 4,224 नवे दुयेंती. फाटल्या 15 दिसां सावन देशात तशेंच तेलंगणा कोविड दुयेंतींनी मातशी वाड. 10 वर्सां सकयल्या भुरग्यांनी आनी 60 वर्सां वयल्या जाणट्यांनी गरजे भायर भोंवपाचें टाळचें. कोरोना व्हायरसाचे आनी एक ल्हार 22 जून 2022 सावन सुरू जातले आनी ऑगस्टाच्या मध्याक सावन निमणे मेरेन केसी वाडटल्यो असो IITन अदमास काडिल्लो. IIT कानपुरांतल्या संशोधकांनी हो अभ्यास केलो. ह्या अभ्यासात हे नवे ल्हार 4 म्हयने तिगून उरतले अशें दिसून आयले. चवथे ल्हार येतले हे अजून स्पश्ट जावंक नासले तरी भारतात वाडत वचपी केशींचो आंकडो नव्या ल्हाराचे संकेत दिता. फाटल्या दिसा सावन राज्यांत कोविड-19चे दुयेंती वाडपाक लागल्यात. राज्यांत काल 135 पॉझिटिव्ह दुयेंती मेळ्ळ्यात, जाका लागून भलायकी सेवा संचालनालयान लोकांक मास्क घालपाक आनी उरिल्लीं वासिनां घेवपाक सांगलां. गोंयांत 24 वरांत 135 नवे दुयेंती. 98.13% कोरोना दुयेंती बरे जाले. 1,157 जाणांचे अहवाल तपासल्यात. 792 सक्रिय दुयेंती. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. घेऊ एक ल्हानसो विसव. विसवपरांत येवकार पळया फुडल्यो खबरो. झारखंडची आदली राज्यपाल द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती पदा खातीर राष्ट्रीय विकास आघाडीची उमेदवार आसतली, भाजपान जाहीर केला.
देशाची फुडली राष्ट्रपती मागास उरिल्ल्या आदिवासी समाजांतल्यान आसची अशें भाजपाचे संसदीय समितीक दिसता. देखून आदिवासी समाजांतल्या मुर्मू हांच्या नांवाक तेंको दिला. भाजपाचो राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डान सांगलें. काँग्रेसीन आपलो राष्ट्रपती उमेदवार जाहीर करतकच कांय वरांनी भाजपान आपलो उमेदवार जाहीर केलो. द्रौपदी मुर्मू वेंचून येयली जाल्यार आदिवासी समाजांतली ती पयली महिला राष्ट्रपती जातली. मंगळारा जाल्ले भाजपाचे संसदीय बसकेंत हो निर्णय जालो. राष्ट्रपती उमेदवारी खातीर 20 नांवांची वळेरी समिती कडेन येयली. सविस्तर चर्चा जातकच मुर्मू हांचें नांव नक्की जालें. आज हम जानते हैं कि यूपीए ने अपना राष्ट्रपति का प्रत्याशी घोषित कर दिया है. इसलिए आज की बैठक में हम सब लोग जो संसदीय बोर्ड के सदस्य थे, सब इस मत के आए कि भारतीय जनता पार्टी NDA अपने सभी घटक दलों के साथ बातचीत करते हुए हम राष्ट्रपति चुनाव में अपना प्रत्याशी घोषित करें, क्योंकि यूपीए ने घोषित कर दिया. अपने NDA के घटक के लोगों के साथ बातचीत करते हुए और लगभग 20 नामों पर हमारे यहाँ लंबे दौर की चर्चा हुई और चर्चा में सब लोगों के साथ बातचीत करते हुए एक सर्वसम्मति इस बात पर बनी कि सभी नामों पर चर्चा हुई, विस्तृत चर्चा हुई, लेकिन कुल मिलाकर के ये बात सामने आई कि हमें प्रत्याशी के रूप में कोई पूर्व से ढूंढना चाहिए, भारत के पूर्वी क्षेत्र से ढूंढना चाहिए और हो सके और हमारा प्रयास हो महिला को हमको स्थान देना चाहिए. और आज तक कोई आदिवासी ट्राइबल प्रत्याशी राष्ट्रपति के रूप में नहीं आया है. इसलिए हमें ट्राइबल पर और पहली बार कोई ट्राइबल को भारतीय NDA की तरफ से हम कैंडिडेट बना सकेंगे, ऐसा संसदीय बोर्ड, पार्लियामेंट्री बोर्ड का मत था. और इसलिए श्रीमती द्रौपदी मुर्मू, इनको राष्ट्रपति का प्रत्याशी घोषित किया गया है NDA की तरफ से. जाल्यार विरोधी पक्षांनी TMCचो फुडारी आनी आदलो वित्त मंत्री यशवंत सिन्हाचें नांव राष्ट्रपती उमेदवारी खातीर निश्चित केलां. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तृणमूल काँग्रेस आनी हेर विरोधी पक्षांनी सिन्हाच्या नांवाचेर शिक्कामोर्तब केलो. सिन्हाचें नांव निश्चित जातकच भाजपान कांय वरां खातीर आपलो उमेदवार निश्चित केलो. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. तेरेखोला उबे जावपी गोंय मुक्ती झुजांतले हुतात्मा वाडेकर आनी हिरवे गुरुजींचे स्मारक इतिहास जागयतले. पंचायत आनी शालेय पावण्यार तिची पुण्यतीथ आनी जयंती मनयतले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान सांगलें. गोंय मुक्तीचेर उलयतना गोंय मुक्ती खातीर गोंयांत गेल्ल्या भारतांतल्या सत्याग्रहींक तेन्नाच्या काँग्रेसीच्या केंद्र सरकारान संरक्षण दिलें ना. देखून पोर्तुगीजांनी केल्ल्या गोळीबारात तांकां मरण येयलें असो इतिहासय मुख्यमंत्र्यान सांगलो. सरकारी खर्चांत हिरवे गुरुजींचें स्मारक उबें जावपाचें आसा. आयज त्या कामाचो बुनयादी फातर मुख्यमंत्री प्रमोद सावंतान बसयलो. गुरुजींच्या फोटवार हार अर्पून तांकां आर्गां ओंपलीं. थळाव्यांच्यो मागण्यो पूर्ण करपाचें उतर मुख्यमंत्र्यान दिलां. मांद्रेचो आमदार जीत आरोलकार, पेडणेचो आमदार प्रवीण आर्लेकार, ज्येश्ठ स्वातंत्र्य सैनीक आनी थळावे हजर आसले. सगळ्यांनी वाडेकार आनी हिरवे गुरुजींच्या कार्याक नमन केलें. होच तो आमी तेरेखोलचो किल्लो, ज्या तेरेखोलच्या किल्ल्याचेर सगळ्यात पयलो तिरंगो लावपी जे आशिल्ले शेषनाथ वाडेकर आनी हिरवे गुरुजी जे आशिल्ले हांच्यांनी तो तिरंगो लायलो आनी हांगासरूच ते उबे आशिल्ले. 55च्या उपरांत सुद्दां 61 पर्यंत म्हणजे आमकां वाट पळोवची पडली. गोंयांतल्या कितल्याशाच स्वतंत्र सेनानीक तांच्यांनी स्फूर्ती दिली. म्हणजे आपूण मुक्त जाल्या आसतना सुद्दां, आपल्याक स्वतंत्र मेळ्ळा आसतना सुद्दां पूर्ण भारत देश स्वतंत्र जायसर तांकां चेंज पडनाशिल्ले असे हिरवे गुरुजी असले. स्मारकाच्या कार्यक्रमाला मंजुरी मिळालेली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी काही माझ्या 2 मागण्या आहेत. एक, इथे झेंडावंदन व्हावं 15 ऑगस्टला किंवा स्वातंत्र्य दिनी, गोवा स्वातंत्र्य दिनी. दुसरं, त्यासाठी एक फ्लॅग पोस्ट उभं करून जवळच एक कम्युनिटी हॉल असावं, जेणेकरून या कार्यक्रमाला इथे येणाऱ्या उपस्थितांना पाऊस पाण्याचं, ऊन वाऱ्याचं आणि उठ बसण्यासाठी किंवा त्यांच्या चारित्र्याबद्दल, या गोवा मुक्ती संग्रामाबद्दल जे जे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले किंवा हुतात्मा झाले त्यांचे सर्व चरित्रात्मक
हे माहिती मिळावी व एक देशभावना जागृत करून प्रेरणादायी हे स्मारक व्हावं. जेन्ना पोर्तुगीजाचे सैन्य हांगासर आयले आणि तांकां सांगले की तुम्ही आसा तशे परत एकदा भारताच्या सीमेर चलात, म्हणजे हे पोर्तुगीजांचे राज्य आसा, तुम्ही परत वयचे, तुमकां हांगासर 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा किंवा गोंयाक मुक्ती मेळची ना. म्हाका दिसता तेन्नाचे आसलेले भारतातले सरकार हाका जाग घेवपाक जाय आसली की आपले सत्याग्रही थंय गेल्ले आसा, त्या सत्याग्रहींक प्रोटेक्शन दिवप ह्या तेन्नाच्या भारतातल्या सरकाराक, म्हणजे तेन्ना जे मूळ सरकार आसले जे काँग्रेसचे सरकार आसले त्या सत्याग्रहींची जापसालदारकी ही तेंची आशिल्ली. बट तांच्यांनी तांकां खंयसरूच म्हणजे प्रोटेक्शनूय दिवंक ना आणि ज्या पद्दतीचो गोळीबार करून आज तेरेखोल फोर्टा कडेन आणि पत्रा देवी कडेन धड 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 करून गोळीबार करून 35च्या पेक्षा चड सैन्य हे धारातीर्थ पडले. तांच्यांनी आपल्या हातांतलो दवरूंक ना. म्हणजे कर्नल बेनीपाल आसतले, हिरवे गुरुजी आसतले, अशे कितलेशेच स्वतंत्र सेनानी 35 दिसा पहिल्या त्याच दिसा म्हणजे तांकां धारातीर्थ पडले, अशे वीरगती प्राप्त जाली. गोवा 365 खातीर तेरेखोलच्यान संदीप कामुलकार. राज्यात मान्सूनाच्या पावसानं केन्नाच एंट्री घेतल्या, पूण प्रशासकीय अधिकाऱ्यांक ही एंट्री कळ्ळीच ना. मान्सूना आदली कामां तशीच उरल्यात. फोंडेचो आमदार रवी नायकान हे मान्य करून सरकारी यंत्रणेक सक्रिय जावपाचे आदेश दिल्यात. आल्मेदा इश्कोला कडली गर्दी भुरग्यांचो जीव धोक्यात घालतली हेंवूय तेणें येरादारी विभागाचे नदरेक हाडून दिला. फोंडेची मान्सून पूर्व कामां तशीच फुगून उरल्यात. ह्या संदर्भात सगळ्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याबरोबर फोंड्याचो आमदार आनी शेतकी मंत्री रवी नायकान बुधवारा बसका घेवन अर्द्या कोट्या उरिल्ल्या कामांचो नियाळ घेतलो. बसका फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिरात जाली. बसकेक फोंड्याचो नगराध्यक्ष रितेश नायक आनी नगरसेवक हजर आसले. ऐकात. फोंडेची विशय म्हणजे आतां पावस येता, पावस आयलो पूण त्या मदीं जी कामां कितें आसा जावं नाला जे आसा बारीक हे आसा रेगुलेट आसा आनी कितें आसा ते सगळे तरेचे निवळ करपा लागून आमी तांकां आपयले आनी प्रत्येकाक वेगवेगळे विचारले. आनी ट्राफिका संबंदी चर्चा केली. मागीर दुसरे पुलीस आशिल्ले, लॉ एंड ऑर्डर, त्या संबंदी डिस्कस केले आमी. आनीक दुसरे डेप्युटी कलेक्टर एडिशनल कलेक्टर आशिल्ले तांकां. आनी मेन म्हणजे आल्मेदा हायस्कुला कडेन ती भुरगीं भायर जाता इस्कॉलाचेर, त्यामुळे एकदम गर्दी जाता. म्हणून तांकां सांगलें तें कशें सॉल्व करुया प्रॉब्लेम थंयच्यान. म्हणल्यार ते पुलीस दवरपाचें कितें करपाचें किंवा ते आमचे बायपास पंचायत वचपाचें ते वटेन वचपाचें. म्हणून ताका लागून एक आमी परते कितें जाता पुलिसांक घेवन ट्राफीक घेवन मागीर आमी परते मॅनेजमेंटाक म्हणजे झेवे म्हणजे तांकां घेवन एक मिटींग घेतात आनी ते म्हणजे सॉल्व करपाचें पळयता कशें जाता. आनी दुसरी वाट ना कित्याक थंय रस्त्यार सकयल गर्दी करता. पण दुसरे एक सायडीन खंयच्यान तरी नो पार्किंग दोन वाटेन लोक स्कूटर दवरता आनी थंय गर्दी करतात सकयल आल्मेदा स्कुला कडेन. म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व जावपाक जाय. म्हणजे ते तेंचे कडेन ट्राफिका कडेन आमचें डिस्कशन जालें आनी मागीर हेचे कडेन जालें ट्राफीक आशिल्ले, लोकल पुलीस आशिल्ले ते हाका लॉ एंड ऑर्डरी लागून तांकांय आपयले आमी. आनीक डेप्युटी कलेक्टर आशिल्लो ताका आमी हें सांगलें जितलीं झाडां पळय आसा. गोवा 365 खातीर फोंड्याच्यान कृष्णा नायक. घसघसून पडलेल्या पावसाक लागून तापमान देंवलां. चडीत आनी उणावत तापमान 3 डिग्री सेल्सियसान सामान्य तापमाना परस कमी जालां. 27 आनी 22 डिग्री सेल्सियसा इतली नोंद जाल्या. आयजय हवामान ओलेंच उरतलें. तरीकय गोंयांत ऑरेंज अलर्ट कायम आसा. सप्तकभर पावस घसघसतलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी आयचें हें कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया परत फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोंयचो बुलंद आवाज गोवा 365 मोग आसचो.